नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत। लोकनेते असा नावलौकिक असलेले श्री अटल बिहारी वाजपेयी हे राजकीय वचनबद्धतेसाठी ओळखले जातात। अटल बिहारी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 ला ग्वालियर येथे झाला। त्यांचे वडील कृष्णा बिहारी वाजपेयी एक महान कवी आणि शाळेत शिक्षक होते। अटलजींनी ग्वालियर येथील गोरखी गावी सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले। त्यानंतरचे शिक्षण घेण्याकरता ग्वालियरमधील विक्टोरिया मध्ये प्रवेश घेतला। हिंदी, इंग्लिश आणि संस्कृत विषयामध्ये विशेष प्रावीण्याने ते उत्तीर्ण झाले। कानपूरच्या दयानंद अँग्लो वैदिक महाविद्यालयातून राज्यशास्त्रात त्यांनी MA पदवी मिळवली। ग्वालियर येथे आर्य कुमार सभेतून त्यांनी राजकारणात काम करणे सुरू केले। अटल बिहारींनी त्यावेळी आर्य समाजाची युवा शक्ती मानले जात असे। 1944 साली ते त्यांचे जनरल सेक्रेटरी देखील बनले। 1939 साली स्वयंसेवक म्हणून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश घेते झाले। 1947 मध्ये RSSचे ते आजीवन स्वयंसेवक बनले। अटलजींनी राष्ट्रधर्म हिंदी मासिक, पंचजन्य हिंदी साप्ताहिक आणि दैनिक स्वदेश व वीर अर्जुन साठी लेखन केले। अटलजींनी आयुष्यभर अविवाहित राहिले, परंतु त्यांनी नमिता नावाच्या मुलीला दत्तक घेतले होते। 1957 साली स्वतंत्र भारताच्या दुसऱ्या निवडणुका झाल्या। बलरामपूरच्या जनतेने त्यांना आपला संसद म्हणून निवडले आणि पहिल्यांदा संसदेत प्रवेश केला गेला। येथूनच त्यांच्या पुढच्या 5 दशकांची संसदीय कारकिर्दीची सुरुवात होती। 1968 ते 1973 पर्यंत ते भारतीय जनसंघाचे अध्यक्ष होते। मोरारजी देसाईंच्या कॅबिनेटमध्ये ते एक्सटर्नल अफेअर्स मंत्री देखील राहिले आहेत। विरोधी पक्षातील आपल्या इतर सहकाऱ्यांप्रमाणेच त्यांना देखील आणीबाणी दरम्यान कारागृहात पाठवण्यात आले। 1977 साली जनता पार्टीच्या सत्तेत वाजपेयींना विदेश मंत्री करण्यात आले। या दरम्यान संयुक्त राष्ट्र अधिवेशनात त्यांनी हिंदीतून भाषण दिले आणि या प्रसंगाला वाजपेयी आपल्या जीवनातील सर्वात सुखद क्षण मानतात। 1980 ला ते भाजपाचे संस्थापक सदस्य होते। 1980 ते 1986 पर्यंत वाजपेयी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते। ते 9 वेळा लोकसभेवर निवडून आले। 1962 ते 1967 व 1986 ला ते राज्यसभेचे सदस्य देखील राहिले आहेत। 1996 साली अटलजींनी पहिल्यांदा देशाच्या प्रधानमंत्री पदावर विराजमान झाले, परंतु वाजपेयी सरकार औट घटकेचे म्हणजेच केवळ 13 दिवसांचेच ठरले। त्यानंतर अटलजींनी राष्ट्रपतींकडे आपला त्यागपत्र सुपूर्द केले आणि आपल्या भाषणात म्हणाले, ज्या सरकारला वाचवण्याकरिता असंविधानिक पावले उचलावी लागतील त्या सरकारला चिमट्याने देखील स्पर्श करणे मला मान्य नाही। 1998च्या निवडणुकांपूर्वी कार्यवाहक प्रधानमंत्री होते। कारगिल येथे पाकिस्तानला त्यांच्या गैरकृत्यांचे चांगलेच चोख प्रत्युत्तर दिले व भारत कारगिल युद्धात विजयी झाला। 1998ला निवडणुकांमध्ये वाजपेयी सहयोगी पक्षांसमवेत लोकसभेत आपल्या बहुमताला सिद्ध केले आणि पुन्हा एकदा ते प्रधानमंत्री पदावर विराजमान झाले। अटलजींच्या कार्यकाळात भारत परमाणु शक्ती संपन्न राष्ट्र बनले। त्यांनी पाकिस्तान समवेत काश्मीर विवाद सोडवण्याकरता आपापसातील व्यापार आणि बंधुभाव वाढवण्याकरता अनेक प्रयत्न केले। 11 आणि 13 मे 1998ला पोखरण येथे 5 भूमिगत परमाणु परीक्षण विस्फोट करून अटल बिहारी वाजपेयींनी भारताला परमाणु शक्ती संपन्न देश घोषित केले। 19 फेब्रुवारी 1999ला पाकिस्तान समवेत चांगले संबंध प्रस्थापित करण्याकरता पुढाकार घेत सदाए सरहद नावाने दिल्ली ते लाहोर बस सेवा सुरू करण्यात आली। स्वर्णिम चतुर्भुज परियोजना 100 वर्षांपेक्षा अधिक जुन्या कावेरी जलविवाद सोडवला। देशातील सर्व विमानतळांचा आणि राष्ट्रीय महामार्गांचा विकास केला। आर्थिक सल्लागार समिती, व्यापार व उद्योग समिती, राष्ट्रीय सुरक्षा समितीची रचना केली। त्यामुळे कामांचा वेग वाढला। अटलजींच्या सरकारने आपला कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला आणि या माध्यमातून त्यांनी देशात सहकार्यासमवेतच्या राजकारणाला नवा आयाम दिला। या 5 वर्षात सरकारने गरिबांकरता, शेतकऱ्यांकरता आणि तरुणांकरता अनेक योजना अंमलात आणल्या। प्रकृती अस्वास्थ्यामुळे अटल बिहारी वाजपेयींनी राजकारणातून संन्यास घेतला। वाजपेयींनी भारतीय राजकारणाचे परिणाम स्थापित केले आहे, जे कधीही विसरता येणार नाहीत। भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी स्वतः 27 मार्च 2015ला अटलजींच्या घरी त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याकरता गेले। 25 डिसेंबर हा अटलजींचा जन्मदिवस गुड गव्हर्नन्स डे सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो। वयाच्या 93व्या वर्षी 16 ऑगस्ट 2018 रोजी अटल बिहारी वाजपेयींनी अखेरचा श्वास घेतला।